गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, हाऊ टू स्पीक इन इंग्लिश हे मी आपणास शिकवत आहे. इंग्लिशमध्ये कसं बोललं पाहिजे म्हणून. तर हे बोलणं शिकण्यासाठी मी तुम्हाला खूप लहान लहान असे वाक्य देत आहे. त्या वाक्याची आपण चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. तुम्हाला निश्चित एक दिवस चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलता येईल. आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे टुमॉरो मॉर्निंग. टुमॉरो मॉर्निंग. टुमॉरो मॉर्निंग. टुमॉरो मॉर्निंग म्हणजे काय? उद्या सकाळी. उद्या सकाळी म्हणजे आपण म्हणतो मी उद्या सकाळी येईल. आय विल कमिंग टुमॉरो मॉर्निंग. सेकंड, लास्ट संडे. मागच्या रविवारी. लास्ट संडे म्हणजे मागच्या रविवारी. मागच्या रविवारी. थर्ड, नेक्स्ट संडे. पुढच्या रविवारी. नेक्स्ट संडे. पुढच्या रविवारी. पुढच्या रविवारी. नंबर 4, इन दी आफ्टरनून. इन दी आफ्टरनून. इन दी आफ्टरनून म्हणजे दुपारी. इन दी इव्हिनिंग. इन दी इव्हिनिंग. इव्हिनिंग. इन दी इव्हिनिंग म्हणजे सायंकाळी. सायंकाळी. नंबर 6, इन दी मॉर्निंग. इन दी मॉर्निंग. इन दी मॉर्निंग म्हणजे सकाळी. हे शब्द आपण सहज वापरत असतो, परंतु आपण लक्षात ठेवतो का? नाही. तर हे आपल्याला लक्षात कशासाठी ठेवायचे? इंग्लिश बोलणं शिकण्यासाठी. एस्टरडे. एस्टरडे. एस्टरडे म्हणजे काल. टुमॉरो. TOMO. टुमॉरो म्हणजे उद्या. टुडे. टुडे म्हणजे आज. बट. बट मीन्स परंतु किंवा या अर्थानं बट आपण वापरत असतो. तर या शब्दाची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. हे तुमच्या डेली यूजमध्ये वापरात येणारे शब्द आहेत. टुमॉरो मॉर्निंग उद्या सकाळी. लास्ट संडे मागच्या रविवारी. नेक्स्ट संडे पुढच्या रविवारी. इन दी आफ्टरनून दुपारी. इन दी इव्हिनिंग सायंकाळी. इन दी मॉर्निंग सकाळी. एस्टरडे काल. टुमॉरो उद्या. बट टुडे आज. बट परंतु. ह्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. तुमच्या वहीमध्ये लिहित चला आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.